आपल्याकडे ढोकळा, त्याच्यानंतर हा वाला रवा डोसा वगैरे हे बनवण्यासाठी इनो वापरलं जातं. असे आता करून घेऊ. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज अंघोळ झाली अजून. आज असं पण वर्क फ्रॉम होमचा दिवस आहे, त्यामुळे घरनं काम करायचंय. पण मम्मीने काहीतरी आज वेगळं करायला घेतलं. आज आमचा नक्की वार असतो, काय असतो हा. आज आहे आमचं गुरुवार. गुरुवारी असतं शिरा, उपमा, गोड शेवया किंवा केचपच्या शेवया. आणि आमच्या मॅडमने काहीतरी वेगळंच चालू केलं इकडे. हे काय लापशी काहीतरी वेगळं चालू केलं. नेहमी रवा उपमा शिरा आणि पोहे खाऊन खाऊन पण कंटाळा झालाय ना. नेहमीच बनवतो. म्हटलं आपण तेच हे पदार्थ रवा उपमा आपलं ते पोहे वगैरे वापरून त्याच काहीतरी वेगळं करू. मग काय हे पण बनवतो आपण, नेहमी खाल्ले त्याच्या अगोदर पण बनवू. मग ते रवा, एक वाटी रवा, एक वाटी पोहे आणि आपल्याकडे दही ऑलरेडी होतच घरी घातलेलं. मग ते घालून ते 10 मिनिटं भिजत ठेवलं आणि आता हे मिक्सरला लावून घेतलंय. थँक्यू स्नेहाने तिकडून फॅन बंद केला, एक्झॉस्ट फॅन, कारण आवाज जास्तच येतो. म्हणजे डोसे होतात ना. एक वाटी रवा जाड बारीक नाही ना, जाड रवा आणि एक वाटी जाड बारीक पण चालू शकतो. अच्छा. आणि एक वाटी पोहे. असं झालं. एक वाटी रवा, एक वाटी पोहे बस. आणि दही किती? दही पण तेवढंच, एक वाटी. सगळं समप्रमाणात एक एक एक. एक वाटी रवा, एक वाटी पोहे आणि एक वाटी दही. पोहे जाड पातळ कुठले पण चालतील. ते आपले जाड आपण पोह्यांना जे वापरतो ते चिवड्याला वापरतो ते पोह्यांना. ते पातळ पोहे. ते घेतले आणि ते आता भिजत ठेवलं होतं. कधी? सकाळी 10 मिनिटं फक्त मिक्स भिजत करून थोडं एक वाटी पाणी घालून अच्छा भिजत ठेवलं होतं. अच्छा, म्हणजे इन्स्टंट डोसा आहे हा. इन शॉर्ट ते स्पंज डोसा तू म्हणते तो वाला ना, जाडवाला. ह्याचेच पातळ होऊ शकतात का डोसे? पातळ करून नाही बघितले, पण ट्राय करायचं आहे आज, बघू पातळ. बघूया. हे टाकायच्या अगोदर काय टाकायचं? सोडा? आपण सोडा नाही टाकत, आपण इनोच टाकतो. अच्छा, इनो पण टाकायचंय का? म्हणजे ते हे टाकायच्या सांग ना. अगोदर आपण करून बघू. हे कोण सांगणार इनो टाकायचं? मी तेच म्हटलं की ते फुगणार कसं त्याला, ते स्पंज. टाकताना पण बनवताना तव्यात घालताना सांगणार होतं. अच्छा, पण इनो घातलं पण आहे की नाही घरामध्ये? आहे का? बघितलं अगोदर बघितलं. म्हणजे आम्ही डीमार्ट वरनं येताना इनो आणतो, पण इनो म्हणजे कशासाठी वापरतो आपण? जर का ऍसिडिटी झाली वगैरे, आपल्याकडे ढोकळा, त्याच्यानंतर हा वाला रवा डोसा वगैरे हे बनवण्यासाठी इनो वापरलं जातं इकडे. असं आहे बघा आता काय. कधी कधी हे पण होतं ना, ऍसिडिटी वगैरे. मॅडमच घेतात जास्त करून. पण मग ठीक आहे, चालेल, बघू. चालेल, आता आपण पुढे काय करायचं बघू. हे मम्मीने सगळं मिक्सरला लावून बारीक एकदम वाटून घेतलं. तर त्याची हे बघा, म्हणजे कन्सिस्टन्सी बघा, ते पूर्ण असे हे झालं. हे सगळं झालं ना की परत एकदा अजून करायचं. तेवढं पाणी वाढवून मग ते करायचं मिक्स. चालेल. मग हे अजून इतकं बारीक करायचं तुम्हाला. त्याच्यात फक्त मीठ घालायचं आणि नंतर पाणी घालून मीठ घालायचं आणि हे घालायचं. हेच पाणी मग त्याच्यामध्ये ऍड करून नंतर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया आपण, ते बघू नंतर. हो. तर मिक्सर लावतात. नाही, आम्ही सगळेच बिना अंघोळीचे बसतो. मी घेतोय कॉफी, पेपर वाचू आता. आणि स्नेहा काहीतरी वेगळं चालू केलं स्नेहाने. काय ते? आवळा म्हणजे काय? पण आवळ्याचा ज्यूस म्हणजे काय? अरे केस जाम गळत होते ना, तर त्याच्यामुळे आवळ्याचा ज्यूस चालू. काय केलं त्याच्यात? आवळा, कढीपत्ता, आलं आणि आपलं काळं मीठ ना. दुसऱ्यांचं आणलं तर हा. मग आवळा किती समप्रमाणात? आवळा, कढीपत्ता आणि काळं मीठ सगळं समप्रमाणात घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. त्याचं गाळून घ्यायचं आणि केक करून ठेवायचं. एक काम करूया, आपलं ते संपत पण आलेत ना, एकदा ते दाखवून घेतो. मग ते सगळं केल्यानंतर ना त्याचा ज्यूस बनवायचा आणि तो ज्यूस नंतर ना फ्रीज करून ठेवायचा असं. मग काय, तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला ते पाणी गरम करा. आणि आता काय अवनमध्ये गरम करतो किंवा मग तुम्ही याच्यावर पण नॉर्मल याच्यावर गरम केलं तर ते गरम करायचं आणि नंतर ते 2 क्यूब्स त्याच्यामध्ये टाकले की ते पूर्ण मेल्ट होतात. आणि मग ते वापरू शकतो आपण. त्याच्याने केसांना पण खूप फायदा होतो आणि बऱ्याच अजून अँटीबॅक्टेरियल पण येते, त्यामुळे बॉडी आतून चांगली क्लीन होत जाते. सो ते पण स्नेहाने चालू केलं. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो मनालीला ट्रिपला मागच्या वर्षी. सो तिकडे आम्हाला एक फॅमिली भेटली, म्हणजे पूनमताई भेटल्या. आडनाव मला आता आठवत नाही. जाधव. अच्छा, हां. आणि त्यांचा मुलगा मल्हार. सो ते आम्हाला भेटले तिकडे आणि त्यांच्यावर मस्त चांगली फ्रेंडशिप झाली. म्हणजे आमच्यासारखंच त्यांचं काय बोलतात, बोलणं चालणं वगैरे सगळं. आणि म्हणजे स्वभाव पण चांगले आणि वगैरे.
मस्त मजा आली त्यांच्यावर. आम्ही फार मजा केली होती मनालीच्या ट्रिपमध्ये. त्यांची अख्खी पूर्ण फॅमिलीच होती वगैरे, मुलं म्हणजे त्या 2 आया आणि त्यांची फक्त मुलं एवढेच आले त्या होते. जावा जावा होता, पूनमताई आणि कोमलताई असं 2 जावा जावा होता. आणि आया काय हा म्हणजे आया ना, त्या छोटी मुलांच्या आया ना, तर त्या जावा होत्या आणि त्यांची मुलं, बस एवढे जण आले होते. आणि त्यांनी पण खूप मस्त सगळं सांभाळलं, खूप मस्त. त्यांची मुलं ना, मग त्या त्यांच्या मुलांच्या त्या आया झाल्या. तसं होतं ते. आणि मग त्यांच्याकडून मग स्नेहाचा कॉन्टॅक्ट चालू राहिला, त्यांच्याबरोबर बोलणं चालणं मध्ये मध्ये सुरू असतं. सो मध्ये विषय झाला होता तेव्हा स्नेहा बोलली होती गट्टा बोलण्यामध्ये की केस खूप गळतं, तर त्यांनी त्यासाठी हा सांगितलं तिला सोल्युशन. आणि ते म्हणाले की ते स्वतः पण वापरतात आणि त्यांची मुलगी पण वापरते. सो त्यांना खूप फरक पडला. म्हणजे हे काय आता मेडिकली कुठे प्रूव्हन वगैरे नाहीये, पण त्यांनी अनुभव घेतला. त्यांचं असं मत आहे की वरून तेल लावणं, पॅक लावणं वगैरे ते नाही, पण बॉडी आतून छान झाली पाहिजे. ऑब्विसली तुम्ही जे काय खाता त्याच्यामुळे ते आतून रिफ्लेक्ट दिसायला लागतं. हा. करण्याचं असेल मग वरून तेल लावतं त्याचा फरक पडतो, ठीक आहे ना, असं नाही. पण शेवटी पण डाएट आपण चेंज करणं तोपर्यंत ऑब्व्हियसली त्याचा काय आपल्याला आतून फरक पडत नाहीच ना शेवटी. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याने सुधारतात आपल्या. म्हणून मग आता स्नेहाने हे चालू केलं आणि तिचं म्हणणं आहे की तिला तरी याच्यामुळे चांगला फरक पडलाय. म्हणजे अजून तरी फरक पडला. आता बघू आपण पुढे पुढे अजून कसं होतं. गळतायत पण कमी प्रमाणात, कमी झालेत म्हणजे 100% गळत होते ते 90% वर आले. पण म्हणजे आत्ताच चालू केलं आपण ना, 3 दिवस झाले, 3-4 दिवस झाले, गुरुवारी म्हणजे एक हफ्ता झाला. चल 1 हफ्ता झाला. आता बघू आपण हे पण सांगू शकतो लोकांना की ऍक्च्युअली त्याचा फरक पडतो, किती पडतो आणि किती टाइम मध्ये फरक पडतो वगैरे ते. आता कॉफी घेऊ आपण आणि नंतर मग नाश्त्याला लागू. मग मी नाश्ता करायला गेल तेव्हा बघू आपण. चला. काय आलं लवकर कॉफी घ्या पटापट. आणि मीटिंग कधी चालू होणार आहे तुझी? मीटिंग आता 10:30 ला होईल चालू. 10:30 ना? 10:30 म्हणजे आता हा 15 मिनिटं पुढे आपल्याकडे आहे. नाही तो नाही मी ठेवला मुद्दाम तो. आता 9:45 हा 9:45 झाले असतील आता. मग तिथे मीटिंग होईल चालू थोड्या वेळाने. मीटिंग झाली मग आंघोळ कधी करणार आहेस? मीटिंग नंतर मग नाश्ता कधी करणार? बघू. आंघोळीनंतर आमचं तेच होतं. आमचं म्हणजे गरम गरम काढलं की खाऊन घ्यायचं. तुझं म्हणणं असं करून ठेव, तिघांनी एकत्र खायचं. हा मग प्रश्नच नाही. असं नसतं. करूया. हे काय करते पण? बरं ठीक आहे, चालेल. चल मी बनवून ठेवते. ते हे चटणी बनवली ना, तिला आता मीच basic आपली करते. green चटणी. फोडणी दिली वरून. मोहरी आणि काय आपलं कढीपत्ता त्याची फोडणी. कढीपत्ता, मोहरी फक्त. मागे पेंटिंग माझी चालेल, आहे. माठ पटापट चला. हा चालेल. चल करूया मग. येतो आता आंघोळ करून घेतो. हा हो हो बर. हो मी काहीतरी चालू केलं इकडे. बापरे, हे मम्मीचं गार्डन आहे. माझं मग तुझंच गार्डन आहे, तुझंच जास्त जीव आहे त्यांच्यावर. ही सदाफुली, नेहमी ही सदाफुल तेच. हे काय हे सुंबासारखं वाटत चाललंय. आहे काय हे रे आपलं रातराणी. काय बोलले जा तिकडे प्राजक्त, त्याला कीड लागली होती, 2 फुलांमध्ये येऊन गेली. ते फार खराब झालं होतं. हे काय गुलबक्षी. ही गुलबक्षी, ती पण फुलून मग ते खराब झालं. हे आलं होतं कुठला तरी कबूतर घेऊन, एवढीशी काहीतरी आपली तुकडा घेऊन आला. याला इंग्लिश नाव आहे ट्रँगल हर्ट. हर्ट ना, हार्ट असेल मम्मी. ते हर्ट म्हणजे दुखावणे. ट्रँगल हा. पानं ना जाड असतात मस्त. एवढी तुकडं होतं त्याचं. हो, हे अमरवेल आणि ह्या 2 क्लिप, त्या पण दोन्ही वेगवेगळ्या आहेत. आणि हे सगळे काय आपलं पुदिना आहे. हा पुदिना बघा त्या दिवशी कशासाठी तरी घेतला आणि आता परत तेवढा वाढलाय. हे अळूची पानं, तुळस वगैरे, जास्वंद पण मस्त फुलले. आणि इकडे छान आपलं हे काय म्हणतात, मी विसरलं असं ना, गोकर्ण. त्याचं मला काहीतरी बनवायचं आहे. ते निळा मस्त रंग येतो त्याच्याने. त्याच्यानं झाडांचं पाणी वगैरे घालते. पण आपल्या घरात जागा नाही ना. हो, हे डेलीचं रुटीन. घरात बरीच जागा आहे आपल्याकडे, पण ते सध्या ठेवायला तेवढा मोठा वास नाही आपल्याकडे. हे असं सकाळी इकडे कामं चालू असतात. हे कसलीच झाली बिल्डिंग मोठी दिवसभर. पीठ झालं का रेडी? आता हे टाकू, इनो टाकू. खूपच घट्ट आहे. रवा फुगतोय ना, रवा, पोहे. आणि सुशीलची चालली आहे मीटिंग. एवढं पीठ अख्खा पाऊस पाहिजेच. मीठ आधी टाकलं नव्हतं.
टिश्यू कशासाठी? ते ना तवा तयार करून घ्यायचा. आता वाफ यायला लागली त्याला. घालून घेऊ. थोडस पीठ घट्ट वाटतंय ना. बघूया तो कसा निघतोय तो. किती मिनिटं ठेवायचं झाकण? झाकण किती मिनिट ठेवलं? तरी अंदाजे 2 मिनिट. आपल्याकडे आता बटर नाही आहे, सॉरी लोणी. आपण तूपच घालूया. पलटी करायचं तर पलटी करू शकतो, असा सुद्धा काढू शकतो. करू पलटी थोडं. हो काढला. आता तेल लावायची गरज नाही. हा एकदाच तयार करून घ्यायचा ना. आता वरच्या साईडला थोडं काय आपल्याला तेल तूप किंवा लोणी घालायचं असेल ते घालायचं. आताही घालायचं गरज नाही. इनोमुळे किती हे येतात. बोललो आणि फ्लफी. अरे हो विसरलं, सुशील बोलला होता आपला पेपर डोसा वगैरे बॅटरचा इनो घालायच्या अगोदर आपण हे करायला पाहिजे होतं ना. घालायला पाहिजे होता. काढू असंच. हा काही गरज नाही पलटी करायची. असे आता करून घेतो सगळेच आणि मग तुम्हाला भेटतो. खाताना भेटतो का? खाताना भेटतो. खाताना भेटतो. या तुम्ही पण खायला मला आमच्या बरोबर. हो. हे कशासाठी? थोडेसे ना हे नुसतेच प्लेन होतात ना. हा. थोडेसे आता गाजर आणि कोथिंबीर टाकून करू. थोडेसे अच्छा. बीट पण टाकतं काय? मीठ पण टाकू शकतो. म्हणजे डायरेक्ट पिठात मिक्स करायचं. काढले प्लेन काढले. तुला असेच आवडतात ना. हो. आता गाजर आणि कोथिंबीर घालून. काय म्हणतो? नाही उत्तप्पा. मग त्यातल्या नुसते प्लेन प्लेन खाण्यापेक्षा आता असं पण बनवून बघू. गाजर आणि टाकल्यावर जरा घट्ट वाटतंय ना. पण हा. असंच घालूया, नको जास्त ते. आणि तवा पण तापलाय. गरमच पाहिजे. मग घातल्यानंतर पाहिजे तर थोडं. त्याच्यात आपे पण मस्त होते. आपे आणि याच्यात काय चव, आकार वेगळा फक्त. भाज्या पण पोटात गेल्या पाहिजेत ना. मी भाज्या खाते बाबा. फ्लावर मटार भाजी बनवल्यावर पण खातो. मसाला भातात राहतेच. मसाला भात बनवला होता ना हो. सुशील साहेबांनी. कधी करणार नाश्ता? नाश्ता आता नाश्ता करून जेवणच होईल आपलं. हो. आता कसलं नाश्ता कर, आता जेवतोय आपण. सुशील तू पण दिसतोय. आता तुझं पोट दिसतंय. आत घे, आत घे. म्हणजे न खाता पिता सोड सोड, तुला केलं तर
बघू तोंड बघू. अरे मैं इधर भूल गई. आले का? आले आले. ह्याला हो, पण फोड आले. हो, रंगी माझं आवडतं. आजच्या दिवसात आपल्या पोटात तूप भरपूर जाणार आहे. ह्याला थोडं पलटी पण करूया. तर पहिला कसं जरा करतो? शिजायला लागेल ना हा. गाजर वगैरे पण. चालू आहे बनवणं काही. गॅस मोठा केलाय. मी आलो शूटिंगला लगेच. झाली का मिठी टाकली? झाली. हे गाजर आणि हे टाकलं ना कोथिंबीर. कोथिंबीर, त्याच्यामुळे जरा घट्टपणा पण आलाय. मागे एकदा माहिती रंगीत इडल्या केल्या होत्या आपण घरात. कलर होते ते येलो ग्रीन प्रकारच्या. आणि नॉर्मल त्या अशा स्मूथ झाल्या होत्या, सॉफ्ट झाल्या होत्या आणि कलर घातलेल्या होत्या त्या थोड्याशा अशा घट्टसर झाल्या होत्या. का काय माहिती ते कलरमुळे फरक पडला होता का कलर काय. म्हणजे भाज्या भाज्या नाही, कलर आपले ऍक्च्युअल नाही का कलर आपण त्या टाकले मागे केलेल्या होते त्या. आणि त्याला असं मस्तपैकी आपण ते फिरवलं होतं टूथपिकने आणि त्या डिझाईन केले होते ते. हा. ते पण मस्त झाले होते, पण त्याला थोडासा एक वेगळा कडकपणा आला होता. कशामुळे तरी तो काय कलरमुळे आला होता का कशामुळे आला होता काय माहिती. बघू. हे झालेत आपले 2 आधीच काढून आणि आता आपण हा शेवटचा पिवळसर कलर आला ना गाजरामुळे का? गाजरामुळे. स्वतः हे बघू हो. होत काय होऊ दे. हो गया. क्या बात आहे. पूर्ण सुकलं वरून ते असं पूर्ण सुकून द्यायचं ना, त्याला एक शाईन पण आली आहे. नाही तर तुपाने टाकलेली आली ती शाईन नाही, ते तूप आहे, पण त्याच्या आधी पण एक अशी मस्त शाईन आली होती त्याला. तव्याला बिलकुल आपल्याला हे फक्त स्टार्टिंगला जे लावलंय ना तेल तेव्हाच फक्त मी ते पुसून घेतलं. हा, म्हणजे त्यानंतर तो तवा पूर्ण हे होतो ना, सीझन होतो. सीझन झाला की मग तो चिकटच वगैरे नाही काहीच होत नाही. आता पलटायचं. अच्छा, ह्याला बिना पलटता काढलं तरी चालतं का की नाही पलटायला पाहिजे दुसरीकडे? चालेल, पण आपण गाजर वगैरे थोडंसं शिजलं पाहिजे ना. हे कसं हे एक पलटी केल्यानंतर मग हे सगळे आधीच काढले. कोणतरी आले. फारसं? तर दुसऱ्या बाजूने पण शिजला पूर्ण. मला शिंका चालू झालं सर, काय काय माहिती आंघोळ झाल्यापासून. आता हा आता हा शेवटचा छोटूसा होईल. त्याला काय म्हणतात माहितीये का? आमची आई काय म्हणायची माहितीये का? काही असू दे, वडे असू दे, काही असू दे, भाकरी चपाती छोटं काय भाकरी शेवट. चपाती नाही, भाकरी चपाती ती छोटी होती, त्याला चांदकी, पोपी किंवा दामटी आणि हे घावणे किंवा हे असायचं ना, हे छोटं राहिलेलं liquid थोड्या राहिलेलं. पिठाचं म्हणजे छोटस जे बनतं ना, हा. त्याला काय म्हणायची माहितीये का? निखवणीचा. निखवणी. म्हणजे त्याचा अर्थ काय, पण निखवणी म्हणजे काय? आणि निखवणीचा म्हणून ती म्हणायची. आणि मग तो कोणी खायचा निखवणी. अनमॅरिड मुलीने किंवा जिला मूल नाही तिने नाही खायचा. हे? तिला एक म्हणजे काही, उगाच. निखवणीचा म्हणजे हा शेवटचा आणि छोटासा आहे ना. हा. मग समजा तो अनमॅरिड किंवा तिला मूल नाही तिने जर खाल्ला तर तिला मूल झालं तर ते एकच होऊ शकतं. आता एकच बस आहे, पण पूर्वी कसं 4-4, 5-5 मुलं होत होती ना. ते काहीतरी जुगार, 2 तरी, 3 अंधश्रद्धा. तरी अशी होत होती. अंधश्रद्धा नाही, ते म्हणे त्यांचं ते मजाक मस्ती काहीतरी असेल असं वाटतंय मला. आणि मग आई म्हणजे अशाच मला तर वाटतं काय काय गोष्टी ना मजाक मस्तीमध्ये करण्याच्या नादात ना लोकांनी त्याच्या प्रथा पाडल्या असतील कदाचित, काय माहिती बाबा. निखवणीचा खाऊ नको असं. पण मी मुद्दाम खायची. आता राहिलेली गोष्ट आहे. आणि मी आणि दादा आम्ही 2 मुलं आहेत. हो. मग मी खायची. निकोणीचा खाऊन कुठे मुलं काय नाही, नसतं उगाच काहीतरी आपलं. हो. बघू आता हा पण शिजवून आपलं सगळे झालेत बनवून, आपण घेऊ आता खायला. मस्त जाम भूक लागली मला पण. वडा चालली आणि हे काहीतरी आहे मध्ये वेगळं. हे पोळी चटणी आहे, पोळी चटणी. ती मस्त आपले डाळ, लाल मिरची वगैरे ते सगळं घालून करतात ती पोळी चटणी. स्नेहाने केलं सुरुवात. बाबू चिरफाडच केलं. बघ खाऊन रे, हे तुझं आवडतंय ना नाहीतरी. कसं झालं रे? बरे झालं. तू पहिले हे घेतले, साधे नाही घेतलेस? हे माझं आवडतं. बर. ज्याच्यामध्ये व्हेज जास्त असेल ते मला जास्त आवडतं. ह्या एवढा फरक काय तो ह्याच्यात आणि आपला नॉर्मल डोसा आपण जो फर्मेंट करून त्या पिठाचा तुम्ही ते उडीद वाला करता त्याच्यात? ते आदल्या दिवशीपासून तयारी करायला लागते ना. चवीत म्हटलं मी. चवीमध्ये असणारच, त्यात उडदाची डाळ असते. ऑब्व्हियसली, कारण ह्याच्यामध्ये तू रवा म्हणजे गव्हाचा असतो ना. रवा गव्हाचाच असतो ना, तांदळाचा नाही ना. गव्हाचा. आणि ह्याच्यात दुसरा वापरले पोहे म्हणजे परत तांदूळ आणि इनो वगैरे जे काय वापरायचं. त्याच्यात
दही आणि याच्यात डाळ कुठेच नाही, म्हणजे याच्यात तर प्रोटीन नाही आहे. सो हे तसं बघायला गेलं तर तेवढं हेल्दी नाही, हे इन्स्टंट आहे कधी तुम्हाला खायचं असेल तर. आणि मला वाटतं मग आपल्याला जर का हेल्दी असा ऑप्शन जर का खायचं असेल तर त्यासाठी मला वाटतं डाळीचं आपण ते फर्मेंट करून जे बनवतो तेच बेटर पडेल ना आपल्याला. किंवा मग हे बनवलेच तर आता हे तुम्ही पण खाऊन बघा, मस्त टेस्टी लागते. हा म्हणजे हे इन्स्टंट जेव्हा कधी काय करायचं असेल त्यासाठी बेस्ट आहे हे ऑप्शन. मग थोडं तरी त्यात भाज्या म्हणा किंवा काय म्हणा हे टाकून चालेल ना, तेच. मस्त होतं. तर हे घेऊ खाऊन आपण मस्त दोघींनी खायला सुरू केलं. तर मी पण घेईन, घाई आहे थोडीशी कारण मला परत कामाला पण बसायचं आहे. त्यामुळे आता मग या व्हिडिओला बघा तुम्ही, व्हिडिओमध्ये सगळ्या रेसिपी सांगितल्या ते मम्मीने इन्स्टंटवाल्या आहे त्यामुळे सकाळी सकाळी पण बनवू शकता फटाफटमध्ये. सो ट्राय करा ती आणि आम्हाला सांगा कमेंट करून तुम्हाला कशी वाटली आणि आवडली की नाही ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि कॉमेंट पण करा व्हिडिओवरती. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. हां, बाय बाय. चला बाय 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 बाय.